अमेरिका इराण युद्ध, भारत आणि महाराष्ट्रातलं राजकारण, पडणारा पाऊस, गॅस, बँकांचे नवे नियम या सगळ्या बातम्या येत असतानाच भारतीय चित्रकलेच्या इतिहासात बुधवारी 1 एप्रिलला मुंबईत एका मोठ्या व्यवहाराची नोंद झाली. भारताचे प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचं 136 वर्ष जुनं पेंटिंग मुंबईत पार पडलेल्या लिलावात विकलं गेलं. भारताचे प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांनी हे पेंटिंग खरेदी करून भारतीय कला बाजारात एका नवा रेकॉर्ड केला आहे. कारण भारतातील आतापर्यंतचं हे सगळ्यात महागडं पेंटिंग ठरलं आहे. पण सायरस पूनावाला यांनी इतकं महाग पेंटिंग घेण्याचं कारण काय? इतक्या महाग पेंटिंग मध्ये नेमकं काय खास आहे? भारतीय चित्रकलेत राजा रवी वर्मा यांचं योगदान किती मोठं आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. मुंबईत झालेल्या सॅफ्रॉन आर्टच्या स्प्रिंग लाईव्ह ॲक्शनमध्ये बुधवारी 1 एप्रिलला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सायरस पूनावाला यांनी राजा रवी वर्मा यांचं 136 वर्ष जुनं यशोदा आणि श्रीकृष्ण यांचं प्रतिष्ठित पेंटिंग जवळपास 7 मिनिटं जोरदार बोली लागल्यानंतर 167 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलं. पूनावाला यांनी केलेला हा रेकॉर्ड म्हणजे मॉडर्न इंडिया आर्ट लिलावात विक्री केलेली आजवरची सर्वात महागडी पेंटिंग ठरली आहे. कारण 2025 मध्ये एम.एफ. हुसेन यांच्या अनटायटल या कलाकृतीने नोंदवलेला 118 कोटीहून अधिक रुपयांचा रेकॉर्ड या व्यवहारामुळे मोडीत निघाला आहे. पण 136 वर्ष जुनं असणारं हे पेंटिंग नक्की कधीच आहे? तर प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा जेव्हा कारकिर्दीच्या शिखरावर होते तेव्हाच, म्हणजेच 1890च्या दशकात त्यांनी हे चित्र काढलं होतं. आणि या चित्राची आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजित किंमत होती 80 कोटी ते 120 कोटी रुपये. पण सायरस पूनावाला यांनी 18 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 167 कोटी 20 लाख रुपये देऊन हे पेंटिंग खरेदी केलं. आणि हा सगळा व्यवहार पूर्ण झाल्यावर सायरस पूनावाला यांनी माध्यमांशी बोलताना याचं कारण सांगितलं की राजा रवी वर्मा यांचे हे प्रतिष्ठित चित्र खरेदी करण्याची, त्याचे जतन करण्याची आणि त्याची निगा राखण्याची संधी मला लाभली हे माझं भाग्य समजतो. हा राष्ट्रीय ठेवा वेळोवेळी जनतेसाठी प्रदर्शनास उपलब्ध करून दिला जाईल आणि भविष्यात ते करण्यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले जातील, हेच उद्दिष्ट असेल, असंही पूनावाला यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं. पण यशोदा आणि बालश्रीकृष्ण या पेंटिंगचे वैशिष्ट्य नक्की काय खास आहे? तर यशोदा आणि श्रीकृष्ण यांचं हे पेंटिंग 1890च्या दशकातील असून भागवत पुराणामधील एका प्रसंगावर आधारित आहे. या चित्रात माता यशोदा आणि बालकृष्ण यांच्यातील भावनिक नात्याचा सुंदर क्षण टिपला गेला आहे. प्रकाश आणि सावलीचा अप्रतिम वापर या पेंटिंगला विशेष बनवतो. कला तज्ज्ञांच्या मते ही कलाकृती भारतीय कलेतील मोनालिसा सारखी मानली जाते. भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा यांच्या माध्यमातून वात्सल्याचं सविस्तर चित्रण यात करण्यात आलं आहे. यामध्ये यशोदा माता एका गायीचं दूध काढत असल्याचं दिसतंय, तर भगवान श्रीकृष्ण मागून दुधाचा प्याला घेण्यासाठी हात पुढे करत असल्याचं दर्शवलं आहे. आणि राजा रवी वर्मा यांचं सर्वात महत्वपूर्ण आणि भावपूर्ण कलाकृतीपैकी हे एक पेंटिंग आहे. खरं तर त्रावणकोरच्या किलीमानूर या राजघराण्यात 1848 मध्ये जन्मलेल्या राजा रवी वर्मा यांना आधुनिक भारतीय कलेचे जनक मानले जाते. त्यांनी युरोपियन चित्रकलेच्या तंत्राचा वापर हा भारतीय पौराणिक विषयांसोबत करून एक अनोखा संगम साधला. पुढे 1894 मध्ये त्यांनी लिथोग्राफिक प्रेसची स्थापना केली आणि आपल्या चित्रांच्या प्रती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. यामुळे त्यांच्या कलेचा प्रभाव हा भारतातल्या घराघरात पोहोचला आहे. यामध्ये शकुंतला आणि हंस दमयंती यांचंही चित्र खूप प्रसिद्ध झालं. त्यामुळेच भारतीय पौराणिक विषय यांची सांगड घालणारे देशातील पहिले चित्रकार असा मान त्यांना मिळाला आहे. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.